श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मस्त. बाकी स्वामी आहेतच की. चला, आज आपण बऱ्याच जणांची आवडती भाजी बघणार आहोत, कारल्याची भाजी. पण खूप खरं सांगते तुम्हाला, बिलकुल कडू होत नाही. खूप छान, एकदम सोप्या पद्धतीने. कोणी म्हणणार नाही की कारल्याची भाजी अजिबात कडूपणा राहत नाही, अशी भाजी आहे आणि इतकी टेस्टी लागते. नक्की घरी ट्राय करा, एकदम सोप्या पद्धतीने एकदम हे होती. चला तर मग ना, आता आपण बघूया कशी कशी करायची. मी इकडं पावशेर कारले घेतलेत. आता त्याला लंबे कट करून घ्यायचे. धुवून घेतले स्वच्छ, त्याचं बूड आणि शेंडा काढून घेतला आणि ना त्याला लंब कट केलं. एका कारल्याचे 3 कट केलेत आणि त्यातल्या बिया काढून घेतल्या आणि असे लंबे लंबे कट केले. आता तुम्ही गोल कसे कट करू शकता. एका बाऊलमध्ये पाणी घेतलं, अर्धा बाऊलवर, आणि अर्ध लिंबू पिळलं त्यात. आता लिंबू पिळणं खरंच खूप गरजेचं आहे, कारण की लिंबानी ना सगळा कडूपणा काढून टाकण्यात मदत करतं आपल्याला आणि मस्त भाजी एकदम हे होती. याच्यात कोणी म्हणणार नाही की ही कारल्याची भाजी आहे. आमच्या घरच्याला सगळ्याला खूप आवडते. माझ्या आजीला तर स्पेशल माझ्या हातची ही भाजी खूप आवडते. ती पहिल्यापासून म्हणायची की मला करून पाठव म्हणून भाजी. ती आली की मी ही भाजी नक्कीच करायचे, पण आता ती थोडीशी बिमार असल्यामुळं ना आता येत नाही. पण चला असो. हे बघा, सगळे एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. अजून थोडंसं पाणी टाकून ना डबल कारले नाही का ना मी त्यातमध्ये टाकले आणि अर्धा चमचा मीठ टाकलं. आता मिठाने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची एका पाण्यानेच. एकदम हे थोडीशी वेळ लागतो धुवायलाच, पण ना खरं सांगते खूप छान होती. नक्की ट्राय करून बघा. चला, एका कढईमध्ये काय केलं मी, थोडंसं तेल घातलं, अर्धी उबळी अगदी. त्यामध्ये ना अर्धीच वाटी शेंगदाणे घातलेत आणि त्याला थोडंसं लाल होईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं. आता त्यामध्ये ना अर्धी वाटी लगभग ना समजा 2 चमचे पोहे खायचे 2 चमचे तीळ घालून घेतले. खूप छान होती बरं, तीळ घातले ना तर खूप छान होती भाजी. हे बघा सगळं ना आता सगळं काढून घ्यायचं. लालसर भाजल्यावर पटकन काढून घ्यायचं. तीळ खूप लवकर भाजतात आणि उडतात. मग आता त्याच कढईमध्ये ना थोडंसं हिरव्या मिरच्या घातल्यात. त्याला पण अगदी 2 मिनटं चांगलं फक्त त्याचा कच्चापणा होईस्तोवर परतून घ्यायच्या. हे बघा झालं आहे आपल्या मिरच्या पण अगदी 2 मिनटात होतात. सगळं एकाच प्लेटीत काढून घ्यायचं. झालं. आता ह्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं, एक उबळी समजा, आणि त्या आपण धुतलेल्या कारल्याच्या बिया, हे कारल्याच्या फोडी घालून घ्यायच्या. हे बघा आता एकदम 2 मिनटं झाले की लगेच मीठ टाकायचं अर्धा चमचा आणि थोडंसं हळद टाकायची. आता तुम्हाला सांगू का, हळदन हे टाकल्यावर ना अगदी तुम्हाला सांगते स्लो गॅसवर ना खूप वेळ परतून द्यायचं, झाकण ठेवायचं नाही, कारण की याचा वाफेतून कडूपणा निघून जातो. त्यासाठी ना खूप वेळच कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या, म्हणजे फ्राय करून घ्यायच्या. एकदम कलर जरी थोडासा डार्क आला ना तरी काही हरकत नाही, पण खूप वेळ, कारण की याचा कडूपणा ना आता सगळाच गेला आहे. आता हे बघा मस्त एकदम कुरकुरीत झाल्यात आणि याचा कडूपणा आता आपण असेही खाऊ शकता. तुम्ही असेही ट्राय करून बघा, बिलकुल कडू नाही राहिलेले ह्या. हे बघा एकदम काळ्यासर मी भाजून घेतल्या सगळ्या आणि याच्यात तुम्हाला असेही खाऊ शकतो कोणालाही असलं तर. आता एकाकडं आपण मसाला तयार करतो आहे आपण. आता अर्धी वाटी हे घातले लसण, एक तुकडा आल्याचा घातला, अद्रकीचा आणि कोथिंबीर, हे सगळी पेस्ट एकत्रच काढून घेतली. आता ना ते आपण जे वाटण केलं होतं का, शेंगदाणे, तीळ आणि हिरव्या मिरच्या, हे पण मस्त पाणी टाकून ना छान बारीकसं वाटून घ्यायचं, पेस्ट केल्यासारखी. एकदम झटपट होणारी भाजी. आता त्याच कढईमध्ये ना तेल घालायचं, एकदम थोडंसं जास्त तेल घालायचं. तेलने थोडीशी मस्त होती ही भाजी. हे बघा मी लगभग 3 ते 4 उबळ्या तेल घातलं असं. ते आता आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची. आता याला चांगलं परतून द्यायचं थोडंसं 2 मिनिट. अगदी 2 मिनटात होतं कढई हे. आता याच्यात ना अंबारीचा मसाला घालायचा आणि थोडासा सुहाणा घालायचा, सुहाणा मसाला. आता काळा मसाला घालायचा, गावठी मसाला. आता हा मसाला मी खूप वेळ दाखवलेला आहे, हाच घालते मी नेहमीच. आणि थोडीशी हळद अगदी थोडीशी घाला, कारण पहिलीच हळद आपल्या याच्यात फोडीमध्ये घातलेली. आता याला ना 2 मिनटं
थोडंसं परतून घ्या आणि आपण जी पेस्ट केली होती का ती पेस्ट टाकून घ्या. आता हे बघा पेस्ट टाकून ना त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आता थोडंसं पाणी टाकून ना आता सगळं आपल्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत कलर येऊपर्यंत हे परतून घ्यायचं. 2 मिनटं झाकण ठेवायचं. बघा सगळं हे झालं आहे. आता मस्त तेल सोडलं आहे आपल्या मसाल्याने आणि कलर पण चेंज झाला आहे. आता आपण ज्या फोडी परतलेल्या होत्या का ते त्यात टाकून घ्यायच्या आणि आता सगळ्या फोडीला मसाला लागेल एवढ्यापर्यंत परतून घ्यायच्या. हे बघा मस्त. आता आपण तसंही सुक्कंही ठेवू शकतो पण मी थोडंसं पतलं करते कारण भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत थोडंसं पतलं असलं की बरं जातं खायला. हे बघा आता तुम्हाला जसं जितकं पतलं लागेल ना तितकं तुम्ही टाकू शकता. अगदी पटकन होणारी भाजी आहे, एकदम इझी आहे. हे बघा आता इतकं किती मला अजून थोडंसं पाणी टाकावं असं वाटलं म्हणजे थोडीशी पतलीच आवडते आम्हाला भाजी. हे बघा आता थोडंसं 2 मिनटं ना तेल सोडेपर्यंत हे करून घ्यायचं. हे बघा झाली आपली भाजी मस्त तयार. बघा किती मस्त तरी आली. नक्की ट्राय करा, खूप छान भाजी होती बरं. हे बघा छानशी गरमागरम भाकरीसोबत पोळीसोबत खूप छान लागती. गरमागरम मी आता एका डब्यामध्ये काढून घेतली. हे बघा जर तुम्हाला ही भाजी जरी आवडली असेल ना तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. एकदम सोपी आहे, एकदम इझी आहे आणि हो सबस्क्राईब करा.